वणी येथील ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार वाभाडे काढत ग्रामपंचायतने वैद्यकीय अधीक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने हा विषय ग्रामसभेत आला होता। या अनुषंगाने वणी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड यांच्या उपस्थितीत वणी ग्रामीण रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातील होत असलेल्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली। परिचारिकांची रुग्णांशी वागण्याची पद्धत, कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा याबाबत ग्रामस्थांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN मोरे यांना फैलावर घेतले। वैद्यकीय अधीक्षक यांचा कुठल्याच प्रकारे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी असल्याचं बैठकीत दिसून आलं। महत्त्वाचं म्हणजे कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वेळेवर येत नाही। सकाळी 9 वाजेला सुरू होणारी बाह्य रुग्ण तपासणी कधी 10 तर 10:30 वाजेला सुरुवात होते। या सर्व समस्यांबाबत ग्रामस्थांच्या वतीने सतीश जाधव यांनी पाढाच वाचला, अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। तसेच या ठिकाणी असलेल्या बायोमेट्रिक हजेरीची प्रत मागितली असता ही प्रत देण्यास टाळाटाळ करण्यात आली। बैठकीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोरे यांना सर्वांसमोर कर्मचाऱ्यांना प्रत काढायला सांगितली, परंतु कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी कारणे सांगत टाळून नेले। बायोमेट्रिकची प्रिंट आता मान्य सदस्यांना उपलब्ध सांगितल्याप्रमाणे तात्काळ उपलब्ध करून सर, आता मीटिंग सुरू होऊन किती वेळ झाला? हे सुरू झालं आहे, पण तिथं काही तांत्रिक काय अडचणी का मी विचारून सांगतो ना। आता आम्ही तुमच्या समोर बसलो, कमीत कमी 2 तासावर मीटिंग चालू आहे, तरी सुद्धा तुमच्याकडे बायोमेट्रिक प्रिंट अजून येत नाही। मग तुमच्या कर्मचारी तुमचं ऐकत नाही का? ऐकतात ना। मग त्यांनी का नाही दिली अजून? काही तांत्रिक टेक्निकल अडचण असेल। नंतर संबंधित कर्मचारी आलाच नाही, पासवर्ड त्याच्याकडे आहे असे सांगून टाळले। तसेच रुग्णालयात आणि परिसरात असलेली स्वच्छता, रुग्णालयाच्या अगदी भिंतीला लागून कचऱ्याचा ढीग साचलेला, रुग्णालयातील कचरा साचलेले मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव या ठिकाणी वाढलेला आहे। रुग्णालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता नाही, याबाबत दुर्लक्ष होत आहे। यासारख्या अनेक समस्या किरण गांगुर्डे, गणेश देशमुख यांनी मांडल्या। तसेच रुग्णालयाला 1.5 वर्षापूर्वी सोनोग्राफी मशीन आले असून ते धूळकात पडले आहे। काही दिवस अडगळीत पडलेले होते, त्यासाठी पाठपुरावा केला नाही। आजही ते तसेच पडून आहे। वणी येथे डायलिसिससाठी युनिट सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता, त्यासाठी जागा नसल्याचे कारण दाखवून वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रस्ताव परत पाठवला। याबाबत सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे यांनी खंत व्यक्त केली। या भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या सोनोग्राफी, डायलिसिस यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून हे दुर्लक्ष केले। ग्रामस्थांनी तीव्र नाराजी याबाबत व्यक्त केली। यावेळी सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख, रविकुमार सोनवणे, राकेश थोरात, किरण गांगुर्डे, गणेश देशमुख, सतीश जाधव, दिगंबर पाटोळे, मयूर जैन, विजय बर्डे, सुनील थोरात, कैलास धूम, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते। वणी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांबाबत अनेक मीटिंगा, बैठका झाल्या। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत अनेक वेळा बैठका घेऊनही या ठिकाणच्या परिस्थितीत अद्याप बदल झालेला नाही। मागचे पाडे 55 असाच प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।